नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की या संख्या रेषेवरती उड्या मारत मारत आपण वजाबाकी कशी करायची ते. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपला मित्र हा डायनो आहे, म्हणजे डायनासॉर, तो आपल्याला मदत करणार आहे. चला आपण शिकूया की मागे उड्या मारून वजाबाकी कशी करायची आणि किती बाकी आहेत हे कसं शोधायचं. चला बघूया. तर हा जो डायनो आहे, या डायनोकडे ही 8 अंडी आहेत. तुम्ही मोजून बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ही 8 अंडी या डायनोकडे आहेत. आणि काय झालं माहिती आहे का, त्याच्याकडची अंडी जी आहेत ना, ती हा एक गरुड पक्षी आहे. तो असा आला, मोठा गरुड पक्षी, आणि त्याच्यातली किती अंडी घेऊन गेला, तर 2 अंडी तो घेऊन गेला. आणि आता डायनोकडे किती अंडी शिल्लक आहेत तर आपण बघूया. आपण संख्या रेषेवरती मागे उड्या मारत मारत मोजून बघूया. तर आपण जेव्हा अशा प्रकारे वजाबाकी करणार असू तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिला नियम लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे आपल्याला पहिल्या संख्येपासून सुरुवात करायची आहे. म्हणजे आपल्याकडे 8 अंडी होती, तर आपण 8 या संख्येपासून सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामधून दुसरी जी संख्या आहे ती वजा करणार आहोत. तर आपण इथे पहिली संख्या ही 8 घेऊया. त्याच्यामुळे आपण इथे बघा 8ला अशा प्रकारे निळा रंग दिलाय. आणि या पुढचा नियम आपल्याला काय सांगतो, तर आपल्याला ज्या घेतलेली संख्या आहे, म्हणजे डायनासॉरची 2 अंडी तो गरुड घेऊन गेला, म्हणून आपल्याला 2 अंक मागे उड्या मारायच्या आहेत. हे आपल्याला दुसरा नियम सांगतो. म्हणून मागील उड्यांची संख्या किती येईल, तर ती 2 येईल. चला आपण करून बघूया. तर हा आपला आहे डायनो आणि तो आत्ता संख्या रेषेवरती 8 या नंबरवरती उभा आहे. आणि आपल्याला 8 मधून 1 आणि 2 एवढे वजा करायचे आहेत. आणि तो आता कुठल्या संख्येवर पोचला, तर तो पहिली उडी मारून 7 वर पोचला आणि दुसरी उडी मारून तो 6 वर पोचला. म्हणजे आपल्याला इथे उत्तर मिळालं 8 वजा 2 बरोबर किती, तर 6. आता या डायनासॉरकडे किती अंडी शिल्लक आहेत, तर या डायनोकडे आता 6 अंडी शिल्लक आहेत. पण काय झालं, त्याने या झाडावरती अंडी ठेवलेली आणि त्याच्यातली 3 अंडी घरंगळत खाली पडून गेली बिचाऱ्याची. तर आता आपल्याकडे पहिली संख्या कुठली होती, आपल्याकडे 6 ही पहिली संख्या होती आणि त्याच्यातली 3 अंडी त्याची पडली झाडावरून, म्हणजेच ती निघून गेली. तर आपल्याला 6 मधून किती उड्या मागे मारायच्या आहेत, तर आपल्याला 3 उड्या मागे मारायच्या आहेत. तर आपण उड्या मारूया. 1 2 आणि 3. तर डायनासॉरनी या 3 उड्या मारल्या आणि डायनासॉर कुठल्या अंकावरती पोचला आहे, तो पोचला आहे 3 वर. म्हणजेच 6 वजा 3 बरोबर किती उत्तर मिळालं आपल्याला, आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 3. आता याच्या पुढे आपण बघूया की त्याच्याकडे किती अंडी शिल्लक राहिली, तर ती 3च अंडी शिल्लक राहिली शेवटची. पण एक दिवस काय झालं माहितीये, एकदा जोरात सोसाट्याचा वारा आला आणि याची ही 3 अंडी सुद्धा त्या वाऱ्यामध्ये उडून गेली. तर आता डायनासॉरकडे किती अंडी शिल्लक असतील मला सांगा बरं. चला बघूया. तर आता त्याच्याकडे 3 अंडी शेवटी शिल्लक होती. त्याच्यामुळे आपल्याला पहिली जी संख्या लिहायची आहे ती लिहायची आहे 3. आणि 3 मधून किती अंडी गेली, तर 1 2 आणि 3. त्याची 3ही अंडी वाऱ्यासोबत उडून गेली. म्हणून आपल्याला 3 मधून 3 वजा करायचे आहेत. आणि आता डायनासॉर कुठल्या संख्यावर पोचलेला आहे, तर तो या संख्या रेषेवरती 0 या अंकावरती पोचला आहे. म्हणजेच 3 वरून 1 उडी मारली तर 2, त्यानंतर दुसरी उडी मारली तर 1 वर पोचलाय आणि त्याच्या मागे अजून एक उडी मारली तर तो संख्या रेषेवर 0 या अंकावरती पोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला 3 मधून 3 गेले, म्हणजेच 0 राहिले. आपल्याला उत्तर मिळालं 0. तर अशा प्रकारे आपण संख्या रेषेवरती मागे उड्या मारून वजाबाकी करू शकतो. तर त्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपण सुरू करताना सगळ्यात पहिली जी संख्या आपल्याकडे आहे ती घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला जितक्या संख्या त्यातून वजा करायच्या तितक्या आपण उड्या मारू मागे, आणि सगळ्यात शेवटी आपण उड्या मारून झाल्यानंतर शेवटी थांबूया आणि थांबल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल. अरे वा. आता तुम्ही पण हे करून बघा आणि एक संख्या घ्या, त्याच्यामधून
कुठली तरी संख्या वजा करा आणि संख्या रेषेवरती उड्या मारून बघा की तुम्हाला किती उत्तर मिळतंय.